पदयात्रेत असताना मारुती स्तोत्र म्हटलं, त्यामुळे मला आनंद झाला. मग काय, अरे दर्शन, मी जाम खुश झालेलो आहे. खास माझे ब्याही श्रीनिवास, माझे मित्र, नंतर श्यामलाई, नंतर गजानन, वर्षदा, हर्षदा, आणि हे सगळे आले मला खास भेटायला. अजून काय पाहिजे, हो की नाही? पदयात्रेतला एक चांगला क्षण टिपून घे बस. वाचक म्हणून ओळख झालेली आमची, आणि ते डॉक्टर आहेत आणि खास मला भेटायला इथे आले. मला जाम आनंद झालेला आहे. खुश आहे मी एकदम. वा, आणि त्याशिवाय आपले सारखे होती ना आता नंतर. अरे वा, नाशिकचे आहे. ऑलरेडी आता तिकडेच नर्मदाने स्थापन करून तिथेच राहतात. अच्छा, हे सटाण्याचे देव मामलेदार प्रसाद आहे. अरे वा, आमच्या दोघांचा फोटो काढा. जमलं तर काना कोपऱ्यात जायचं, पण आपल्याला तेवढं जमत नाही ना. शेवटी आपल्याला मर्यादा आहे तर ओके नाही. बोला, काय अजून तुला विचारायचं? जरूर वाच, विचार काही हरकत नाही. आतापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता बाहेर? एकदम छान. आपला भारत देश आहे ना, सगळीकडे छान चांगले अनुभव. एखादा दुसरा अनुभव वाईट असतो, पण अदरवाईज संपूर्ण देश चांगला आहे. सर, मला एक प्रश्न असा आहे, तुम्ही अब्रॉडला कुठं कुठे गेले? अब्रॉड म्हणजे मी सिंगापूर, नंतर ऑस्ट्रेलिया आणि लंडन. बरं, तुम्ही परदेशात गेले, तुम्ही भारत पाहिला, शेवटी परत तुम्ही एक आपण म्हणतो गड्या माझा गाव बरा, असं काही वाटलं का तुम्हाला? नाही, आपलंच घर आहे आपलं. नाही, म्हणजे मग तुम्ही परदेशात जाऊन आले, आम्ही तर नाही गेलो समजा, पण तुमचा अनुभव की शेवटी आपल्याला कसं, माझं गावच, आता मी नाशिकला राहतो, पण माझं गाव चांदवड तुम्हाला म्हटलं, मला शेवटी परत ते चांदवडच चांगलं वाटतं. कुठे गेलो ना, मी खूप फिरलो, पण परत गाव. तसं तुमचं काय अनुभव? माझं डोंबिवली वृद्ध आणि चालणारे लोक, त्यांना फार फार म्हणजे फार महत्व, प्राधान्य. हा, प्राधान्य. तसं इथे नाहीये. अजून ती मानसिकता बदलायला वेळ लागेल, एवढं. आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, खरी गोष्ट, हो की नाही? बस आता सुधारणा होतीये, हो की नाही? चालू आहे, सुधारणा आहे. माझा परदेशातला अनुभव, एखादा वृद्ध बसमधून जर खाली उतरायचा असेल तर ड्रायव्हर गाडी बंद करतो, त्याला हात धरून खाली उतरवतो. त्याच्यासाठी एक पायदळ असतं जे खाली केलं जातं बसचं, म्हणजे त्याला उतरताना तो जर व्हीलचेअरवर असेल तो हळुवार पद्धतीने बसच्या खाली उतरेल. त्यानंतर दरवाजा बंद केला जाईल, मग ड्रायव्हर गाडी चालू करेल असेल. तोच ड्रायव्हर जर एखाद्या वृद्धाला आत घ्यायचा असेल तर अशाच पद्धतीने तो बस थांबवतो, दरवाजा उघडतो, त्याला व्हीलचेअर मधून आत ओढतो आणि दरवाजा बंद करतो. हे अनुभव मी विदेशामध्ये बघितले आणि रिस्पेक्ट खूप आहे. म्हणजे तसं हीच गोष्ट मी सिंगापूरमध्ये बघितली, हीच गोष्ट मी इंग्लंडमध्ये बघितली, आणि ते मला इतकं इम्प्रेस करून गेलं की इथं आपल्या वृद्धांना कित्येक वेळा बसायला जागा देखील तरुण पिढी देत नाही. काही वेळी परिस्थिती होते, रेल्वेमध्ये कुणी सहज पद्धतीने वृद्धाला बसायला जागा सुद्धा देत नाही. परंतु तिथं आम्हाला हे बघण्यात आलं की जो तो आमच्यासाठी लागली जागा लगेच उठणार आणि जागा खाली करून लगेच उठणार. भाषा जरी येत नसली तरी देखील त्यांच्या भावना ताबडतोब कळतात. प्लीज प्लीज अशा पद्धतीने हा अनुभव आम्ही प्रत्यक्षात इंग्लंड आणि सिंगापूरमध्ये मी ज्यावेळी माझ्या मुलीकडे गेलो होतो, मुलगी म्हणजे माझी शुभदा नाईक यांची सून, तिच्याकडे ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी आम्ही हा अनुभव घेतला आणि तो इट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. अशी गोष्ट आहे. मला माझ्या विशेषतासाठी मला कपडे घेऊन माझी भेट आहे ते मला रस्त्यात भेटले आणि त्यांना
सर तुम्ही त्यांना काय आता कुठे राहतं माहिती नाही. पण येऊ सर मग तुम्ही आता आराम करा दिवसभर. चला या बनवते का सांगत आपल्याला घरी आले होते तेव्हा आठवलं? हा ते हेच आजोबा होते ते. अच्छा. तर म्हणून मी येऊ का तुमच्यासोबत पायी पायी? हं? मी जाऊ का त्यांच्यासोबत पायी पायी? तसं एवढं नको रे. या आजोबांना करा 2 मिनिटं. हे बघ आम्हाला भाऊ झाले. बरं वाटतंय का विचार? बरं वाटतंय का विचार? हो आता छान वाटतंय. थांब फोटो काढून घेऊ दे मग आपण बोलू. तुमच्यामध्ये तुमच्यासोबतच तर काढायचं. ठीक आहे. हा. सध्या आपण फक्त आशीर्वाद देऊ शकतो. सकाळी कितीला निघणार मग? 7ला. चला काका हा. पुढच्या चला. प्रवासाला छान. खूप खूप शुभेच्छा. मेसेज आवडतात छान तो पाठवत आपण. पाठवत जा. पाठवत जाईल मी रोज. हा, मला आवडतं. अजून नक्की येस राहू दे. ठीक हा. शुभेच्छा. काही अडचण आली फोन करा. आज सकाळी सकाळी चहा पिताना काकांवरती सुचलेली एक छोटीशी कविता सादर करते. छोटासा प्रयत्न आहे. बांधुनी स्वप्नांची शिदोरी, झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंखी, आज करेन मी क्षितिज पार, आज करेन मी क्षितिज पार. असेच काही संकल्प हाती घेऊन निघाला हा विद्याधर, चालून महाराष्ट्र करूया पार, चालून महाराष्ट्र करूया पार. वा वा. पुढच्या प्रवासासाठी काकांना खूप खूप शुभेच्छा. येस. आणि असाच प्रवास खूप छान होणार, त्यात काही शंका नाही. प्रश्नच नाही. येस आहेत. आपले प्रेम करतात आहे. अजून करतात. ओके. काल रात्री महिरावणी या ठिकाणी आम्ही मुक्काम केला आणि शांत झोप लागली आणि सकाळी 7 वाजता चालायला सुरुवात केली. इतकं दणादण 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 झालं ना की काही विचारायला सोय नाही. कुठेही संवाद नाही, काही नाही, काही नुसतंच चालणं. आणि संध्याकाळी या ठिकाणी आम्ही येऊन मुक्काम करण्याचं ठरलं आणि ताबडतोब त्याच वेळी डॉक्टर काळे एक वाचक म्हणून फक्त होते, पण आता ते माझे मित्र आलेत, धावून खास मला भेटण्यासाठी आले आणि मग मला जाम आनंद झाला. तसंच ताबडतोब माझे ब्याही श्रीनिवास आणि श्यामल आई आणि सगळे गजानन, हर्षदा, सगळीच फॅमिली माझ्या भेटायला आली आणि मला आनंद झाला. आणि आता मात्र आपण शांतपणे, आता भरपूर थकल्यामुळे मी आता झोपण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजे झोप